नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. तर नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे आणि ती अपडेट म्हणजे गेल्या मागच्या वर्षी 2025च्या जुलै महिन्यात जाहिरात येणार, त्यानंतर दिवाळीनंतर येणार, इलेक्शन पूर्वी येणार, इलेक्शन नंतर येणार. या सर्व गोष्टींना आता कुठेतरी विराम होताना दिसतोय आणि तो म्हणजे माझ्या मित्रांनो, नगर परिषद जाहिरात ही पुढील आठवड्यात येण्याचे आता जास्त संकेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय फक्त जाहिरात येते म्हणून हा व्हिडिओ बनवायचा नाही आहे. आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत याची सुद्धा माहिती मी आपल्या इथं देण्याचा प्रयत्न करेल. कोणते पद आहेत, त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन असणार आहे आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे पदं असणार आहे. एक म्हणजे सरळ सेवेनं भरायचे आणि दुसरे म्हणजे पदोन्नतीनं भरायचे. आता कोणते पदं आहेत का जे 100% पदोन्नतीनं भरल्या जातात, काही 50% पदोन्नतीनं भरल्या जातात, कुठं 100% सरळ सेवेनं भरल्या जातात, 100% पदोन्नतीनं भरल्या जातात. या काही सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींचा आपण इथं विचार करू. तर फायनली नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक आपल्याला माहिती आढळली असेल, की हे एक लेटर आलं असेल 23 फेब्रुवारी 2026चं म्हणजे कालच्या तारखेतलं आणि आपण हे पाहू शकता राज्यातील आस्थापनेवरील काय म्हणते गट क व गट ड ची रिक्त भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. आता आपल्याला माहीत असेल, की याच्या संदर्भात साधारणतः 3100 समथिंग जागा होत्या. ठीक आहे. मला एकदम क्लिअरली आकडा सांगता येणार नाही. पण आपण जर कधी एकंदरीत विचार केला, तर याच्या 3100 समथिंग जागा होत्या. मला तसं वाटतं 2100 कितीतरी जागा. 2100 जागा ह्या गट क च्या, 2100 जागा ह्या गट क च्या आणि 987 समथिंग जागा होत्या वाटते गट ड च्या. अशा साधारणतः 3100 प्लस जागा माझ्या मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे आणि खूप मोठी जाहिरात होऊ शकते आपल्या सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून. आणि ही बहुप्रतीक्षित आहे बरं. भरपूर दिवसाची या गोष्टीची वाट आहे आपल्या पोरांना. आता जर कधी आपण इथं पाहिलं, तर विषय आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदा व नगरपंचायतीमधील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत कळविण्यात आलेल्या संदर्भ 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलावाबाबत विचारणा करण्यात येत आहे. आता हे आपल्या काही कामाचं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, जाहिरात येत आहे आणि याला आता आपण हिरवा सिग्नल म्हणू शकतो. ओके. हे 20 मार्च 2025चं होतं आणि हे यासाठी जोडलेलं असेल, की महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. जर आपण इकडं पाहायला गेलो माझ्या मित्रांनो, तर इथं जस्ट आपल्याला ते पदं पाहायची आहेत आणि त्या पदानुसार काय क्वालिफिकेशन आहेत ते सुद्धा पाहायचं आहे. ठीक आहे, डन. हा तो आदेश होता. गट क आणि गट ड दोन्ही सोबत भरती होत आहे. याच्यामध्ये कोण्या प्रकारची प्रक्रिया असणार आहे ते सांगितलेलं आहे. नियुक्तीबाबत विभागीय परीक्षेचं माध्यम हे आपलं असणार आहे. त्याचबरोबर प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहेत. ते काही मी इथं सांगणार नाही. फक्त पदानुसार काय क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला इथं पाहून घेऊ आपण. ठीक आहे. तर हे पाहू शकता हे सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर. याच्यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक, जे गट क चं आहे आणि हे 100% पदोन्नतीनं भरल्या जाणार आहे. म्हणजे याची भरती इथं होणार नाही आणि त्याच्यासाठी जे काही पात्रता असेल त्याचा आपल्याला विचार करण्याची गरज नाही. कारण की जे लोकं त्याच्यासाठी एलिजिबल आहेत त्यांना त्या अनुभवानुसार इथं पात्र केल्या जाईल. आता आहे लिपिक टंकलेखकचे 50% सरळ सेवेनं भरल्या जाईल आणि या सरळ सेवेनं जे भरल्या जाईल यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. राज्य शासनाची मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंगची आपल्याला स्पीड प्रमाणपत्र असणं परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा समकक्ष असलेली एक शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रही पाहिजे. लक्षात ठेवता. टायपिंगचे सर्टिफिकेट प्लस MSCITचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे आणि हे मराठीचं भाषेचं ज्ञान आपल्याला जवळपास असेलच. आता पदोन्नतीनं जे भरल्या जाणार आहे ते 50% सरळ सेवेनं पदोन्नतीचा आपण त्याच्यामध्ये विचार करणार नाही. ते पोरं आपले नाही आहे त्यासाठी. आता 2 नंबरचं पदनाम आहे लघु टंकलेखक. ठीक आहे. लघु टंकलेखक गट क स्वीय सेवा याच्यामध्ये 100% हे सरळ सेवेनं भरण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि इथं
80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा, याच्यासाठी भरपूर कमी मुलं असतात अप्लाय करायला आणि हे खूप चांगली पोस्टिंग आहे. याचबरोबर माझ्या मित्रांनो, वाहन चालक गट क 100% सरळ सेवेने भरला जाणार आहे. वाहन चालक लोकांसाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे, इतकं लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर मोटार वाहन दुरुस्तीचे, देखभालीचे कामकाजासंबंधीचे प्रशिक्षणाचे शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे मॅन्डेटरी नाही हे आहे, एवढं क्लिअर समजून घ्या. ठीक आहे. तर हलके वाहन चालवण्याचा परवाना, ओके, LMV लाईट मोटर व्हेइकल तुम्हाला असणे गरजेचं आहे. यानंतर उद्यान पर्यवेक्षक हे गट क चं पद आहे. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी असेल. याचबरोबर आपल्याला शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीस इथं प्राधान्य देण्यात येईल. पाहिजे असं नाही. ओके. इथं लक्षात ठेवा. ग्रंथपालाचे हे पद आहे, 100% पदोन्नतीने भरल्या जाईल. जे सहाय्यक ग्रंथपालाची 3 वर्षाची सेवा पूर्ण करेल त्या व्यक्तीला तिथं संधी आहे. आणि सहाय्यक ग्रंथपाल मात्र हे सरळ सेवेनं भरल्या जाईल, 100% पद. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बिलीव्ह इन इन्फॉर्मेशन सायन्स तुम्हाला असणे गरजेचं आहे. जर यमलीब असेल तर तुम्हाला तिथं प्राधान्य दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे बिलीपच्या संदर्भात होतं हे सरळ सेवा सहाय्यक ग्रंथपाल. यानंतर आहे तांत्रिक जे टेक्निकल पद आहेत, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, हे 100% सरळ सेवेनं पदं भरल्या जाणार आहे. आणि यामध्ये शासनमान्य विद्यापीठाची विज्ञान शाखेची रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेचे DMLTचं पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. भरपूर लोक याला सुद्धा अप्लाय करतात आणि यामध्ये आपल्याला जे की वेगळी पात्रता असणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहून घ्या. त्यानंतर जोडारी आहे, वीजतंत्री, तांत्रिक सेवा 100% सरळ सेवेनं पद भरल्या जाईल. ज्या पोरांकडे ITI झालेला आहे त्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा रे, तुमचा महाजनको बरोबर चुकून जर कधी तिकडे झालं नाही, हा फॉर्म बॅकअपले भरून ठेवा. ही सुद्धा चांगली पोस्टिंग असणार आहे. माझे मित्र, याच्यानंतर पंप ऑपरेटर आहे सरळ सेवेचं. याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे तुम्ही पाहू शकता. तारतंत्री वायरमनच्या पोरांनी लक्ष असू द्या. तुम्हाला सुद्धा इथं खूप चांगलं एक संधी आहे. अनुरेखक गट क 100% सरळ सेवेनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाची 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील अनुरेखक किंवा तत्सम कोर्स पाहिजे. लक्षात ठेवा, अनुरेखकसाठी तुम्हाला त्या संदर्भाचा कामाचा अनुभव सुद्धा असणे गरजेचं असेल. याचबरोबर आरेखक 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल आणि त्याच्या संदर्भात जे काही असेल ते तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे. यानंतर रोकपाल 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल. याच्यामध्ये रोकपालसाठी आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी, राज्य शासनाची मराठी 30 आणि इंग्रजी 40 परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा समकक्ष असलेली एक शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. याच्यासाठी पोरं अप्लाय करू शकतात, हे लक्षात ठेवा. यानंतर प्रमुख अग्निशमन विमोचक आहे, 100% पदोन्नतीने भरल्या जाईल. वाहन चालक कम ऑपरेटर आहे, 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल. जेवढेही 100% सरळ सेवेनं पदं भरल्या जाईल याच्यासाठी आपण फ्रेशर्स पोरं अप्लाय करू शकता, एवढं मला इथं सांगायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, काय म्हटलं माझ्या मित्रांनो, इथं दिलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती. वैद्यकीय अधिकारी जर कधी असेल ते 100% सरळ सेवेनं पदं भरल्या जाईल. वैद्यकीय अधिकाऱ्याचे 100% सरळ सेवेनं पदं भरल्या जाईल. ठीक आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी लागेल. तर हे डॉक्टर लोक त्या गोष्टीला चांगलं समजू शकतात. आरोग्य सहाय्यक आहे. 100% सरळ सेवेनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर हे अशा प्रकारे हे आहे. आरोग्य सहाय्यक परिचारिका 100% भरल्या जाईल. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाहता येईल. व्हिडिओची खूप जास्त वेळ ड्युरेशन वाढतो, त्यामुळे मुलं मग नाराज होतात. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे. यानंतर शिपायासाठी 100% सरळ सेवेनं भरले 10वी पास असणे गरजेचं आहे. हवालदार नाईकसाठी भरत असाल तर हे पदोन्नतीनं भरल्या जाणार पद आहे. वॉलमनसाठी 100% भरल्या जाईल. तुम्हाला इथं काय करायचं आहे, याचं पात्रता पाहून घ्यायची आहे. अग्निशमन विमोचकसाठी जे काही 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल, इतक्या सगळ्या गोष्टी हाईट, चेस्ट सुद्धा मुलांना असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर वजन वगैरे सुद्धा हे आहेत. मुकादमसाठी हे सफाई कामगारासाठी नामनिर्देशन वारसा हक्कानं सुद्धा हे पदं भरल्या जाणार आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला नगर परिषदचं एक जाहिरात येणार आहे. त्यापूर्वीच आपण
जर याच्यामध्ये आपण काही अप्लाय करू शकत असाल, तर खूपच चांगली गोष्ट होईल. याचबरोबर खूप चांगले पेमेंट राहतात, खूप चांगली जॉब आहेत आणि लास्ट टाईम नगर परिषदेची जी भरती झाली होती, त्याचे आपण पेपर चेक करून घ्या. नेमकं कोण्या प्रकारची प्रक्रिया तिथं असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे टेक्निकल पदं आहेत, त्यांना टेक्निकल सिलेबस तर असतोच. त्याचबरोबर नॉन टेक्निकलसुद्धा त्यांना सिलेबस असतो. 2 प्रकारचा सिलेबस यामध्ये असू शकतो. एक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. जे डायरेक्टली क्लर्कसाठी भरल्या जातात, त्यांना 25x4 राहील आणि जे माझ्या मित्रांनो, जे तांत्रिक पदासाठी अप्लाय करतायत, त्यांना होऊ शकते 60-40चा कार्यक्रम राहू शकतो. फायनल अपडेट ज्याही वेळेस येईल, नक्कीच मी आपल्यापर्यंत जाहिरात आली म्हणून हा एक व्हिडिओ घेऊन येईल आणि त्या संदर्भात अभ्यासाच्या संदर्भात सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊ. मी विनंती करेल सर्वांना, अशाच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.